नमस्कार, मी गणेश आचवल. स्वामी कृपा क्रिएशन्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. निमित्त आहे 2:22 या भयनाट्याच्या 50 प्रयोगांचा टप्पा पार पाडण्याचं. आता आज 51वा प्रयोग होता. अतिशय उत्तम प्रयोग झाला आहे आणि या प्रयोगामध्ये, या नाटकामध्ये महत्त्वाची भूमिका करणारा माझा मित्र प्रियदर्शन जाधव माझ्यासोबत आहेत. हाय प्रियदर्शन. हाय. नमस्कार. आणि खूप वेगळ्या भूमिकेत तुला आत्ता बघितलेलं आहे. अनेक कामं तुझी वारंवार बघितली आहेत, वारंवार भेटीचे योग येत आहेत. या नाटकाबद्दल काय सांगशील? नाही, मला असं वाटतं की आत्ता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की ह्या जॉनरचं दुसरं कुठलं नाटक नाही आहे रंगमंचावर. म्हणजे सस्पेन्स नाटक आहे. सस्पेन्स नाटकं 2-3 आहेत, पण हॉरर भयनाट्य ह्या जॉनरचं कुठलं नाटक नाही आहे. आणि मला असं वाटतं की ती ऑडियन्ससाठी खूप मोठी पर्वणी आहे. दुसरा सगळ्यात महत्त्वाचा भाग असं वाटतं की ह्या नाटकाचे जे निर्माते आहेत अजय विचारे, विजय केंकरेंबरोबर त्यांनी हे दुसरं नाटक केलेलं आहे. माझा अत्यंत जवळचा मित्र नीरज, ज्याने परफेक्ट मर्डर, आमने सामने, खरं सांग अशी नाटकं लिहिली आहेत, त्याने हे नाटक लिहिलेलं आहे. आणि अगदी मनापासून मला हे सांगावंसं वाटतं की हे नाटक ज्या वेळेला वाचनात आलं, हे नाटक जेव्हा वाचलं होतं मी, तेव्हा माझं ठरलं होतं हे नाटक करायचं. यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत आहेत. अनेक जुने नातेसंबंध पण कारणीभूत आहेत. म्हणजे विजय केंकरेबरोबर मी काम करून झालं आहे, अजयबरोबर मी पहिल्यांदा काम करत होतो, पण श्रीकांतबरोबर मी अनेकदा काम करून झालो आहे, जो आमचा सूत्रधार व्यवस्थापक आहे. नीरजबरोबर मी आधी वेगळं नाटक करून झालं आहे, हॉरर कॉमेडी करून झालं आहे, पण अनफॉर्च्युनेटली ती चालली नव्हती. त्यामुळे मला असं वाटत होतं की ह्या वेळेला हे वर्क होईल. रसिकाबरोबर मी सिनेमा करून झाला आहे, अनिकेतबरोबर मी सिनेमात काम करून झाले, गौतमीबरोबर पहिल्यांदा काम करतो आहे. 14 जणांची उत्तम भट्टी जमलेली आहे. तरुणांच्या नाटकाला अत्यंत भरघोस प्रतिसाद मिळतो आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नाटकात म्हणजे फार इंटरेस्टिंग भाग आहे. हे नाटक काही उगाच तुम्हाला काहीतरी शिकवायला जातं आहे, काहीतरी जाता जाता बोध देऊन जाते असं नाही आहे. प्युअर एंटरटेनर आहे. लोक अत्यंत मजा घेतात नाटकाची. आणि मला असं वाटतं सर्वप्रथम आमचा तोच मानस आहे की लोकांना नाटक ह्या कलेबद्दल आस्था निर्माण व्हावी, वेगवेगळ्या जॉनराची नाटकं लोकांना पाहायला मिळावीत. म्हणजे पूर्वी विनोदी किंवा गंभीर प्रकृतीचं, यात आता हॉरर जॉनराचं किंवा सस्पेन्समध्ये सुद्धा हॉरर जॉनरा जो आला आहे ना, त्याचा खूप फायदा होतो आहे सगळ्यांना. मुळात नाटकाचा जो भयनाट्य जॉनर तू सांगितलास, तुझा स्वतःचा या सगळ्या इतर या ज्या शक्ती आहेत, निगेटिव्ह वाईब ज्याला आपण म्हणतो, किंवा भूतप्रेत असेल, आत्मा, या सगळ्या गोष्टींवर कसा तुझा विश्वास आहे वैयक्तिक आयुष्यात, हे सुद्धा सांग. आता खरं सांगायचं झालं तर माझा असं काही भूतप्रेत, आत्मा, पुनर्जन्म, बदला, नाग होऊन येणं आणि अशा सगळ्या गोष्टींवर माझा 100% विश्वास नाही आहे. पण माझा असा विश्वास आहे की जर पॉझिटिव्ह शक्ती आहे तर निगेटिव्ह शक्तीसुद्धा असू शकते. त्याला आपण भूतप्रेत वगैरे असं नाव दिलेलं आहे, पण ती दिसणारी शक्ती आहे असं मला वाटत नाही, ती असणारी शक्ती आहे असं मला वाटतं. नवीन काय प्रोजेक्ट्स आहेत आत्ता बाकी? मी आता ज्याची त्याची लव्ह स्टोरी नाटक तर सुरूच आहे. वस्त्रहरण सुरू आहे. आता हे 2:22 सुरू आहे. काटाकीर नावाचा सिनेमा येईल जिओ बरोबर. लवसुलभ नावाचा सिनेमा येईल. मी आणि प्रथमेश परब आणि प्रवीण तरडे काम करतो आहे. त्याच्यानंतर मी रावसाहेब नावाच्या फार इंटरेस्टिंग फिल्ममध्ये काम केलं, जी निखिल महाजनने गोदावरीनंतर आम्ही एकत्र केलेली फिल्म आहे. रावसाहेब आहे. एक डांगडिंग नावाची फिल्म, एक कॉमेडी फिल्म केलेली आहे, ती फिल्म आहे. आणि एक झेप नावाची फिल्म लिहितो आहे. त्यामुळे खूप सारं काही काम चालू आहे. बघा, प्रियदर्शनचा प्रवास मी एकांकिकांपासूनचा बघितलेला आहे आणि खूप छान वाटतं. आज तो एवढा छान बिझी आहे आणि अभिमान आहे त्याचा. तर 2:22 हे नाटक नक्की बघायला नाट्यगृहात जा. आणि हो, नाटकाचा शेवट कोणाला सांगू नका, त्यातच खरी गंमत आहे. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि स्वामी कृपा क्रिएशन्सला सबस्क्राईब करा. धन्यवाद. छोटीशी गोष्टही सांगावीशी वाटते की गणेश माझा खूप 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 जुना मित्र आहे. 98-99 पासूनचा माझा मित्र आहे. आणि तो अत्यंत तन्मयतेने आणि अत्यंत प्रामाणिकपणे त्याचं काम करत असतो आणि मला त्याच्याबद्दल त्यामुळे खूप अभिमान आहे आणि खूप छान वाटतं मला त्याच्याबरोबर बोलताना जेव्हा आम्ही भेटतो. थँक्यू.